आज आपल्यामध्ये दोन अधिकारी आहेत. मी सुरुवातीला नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आदरणीय प्रमोद पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी नंदुरबारचा आगामी दिशा पुढच्या 25 वर्षाच्या निमित्ताने काय असली पाहिजे यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम तर डॉक्टर डांगे सर आणि आपण हे सगळे हात आणि डोळे जे त्यांच्यासोबत विकसित जिल्हा नंदुरबार जिल्हा 2050 या कार्यक्रमासाठी जे आपण जुळलेले आहात त्यांच्यासोबत मी नाबार्डचा एक अधिकारी म्हणून गव्हर्मेंटचा एक अधिकारी म्हणून मला खरोखर आपलं कौतुक आहे की सामाजिक प्रोसेसमधून जे काही आपल्या जीवनाशी निगडीत जे घटक आहेत ते आपण अगदी तळागाळात अभ्यास करून आणत आहोत. आणि डॉक्टर डांगेजींसारखे व्यक्ती आहेत. नंदुरबार जिल्ह्याचं नाव पूर्वी नंदुरबार विचारलं म्हणजे फक्त एक आदिवासी जिल्हा म्हणून हीच एक ओळख होती, पण आता विकसित जिल्हा कदाचित ह्या विकसित 2050 या टॅगलाईनमुळे विकसित ही एक नंदुरबार जिल्ह्यासोबतची ओळख हळूहळू तयार होणार आहे. मी एक नाबार्ड मला वाटतं यात विविध क्षेत्रातले मान्यवर मंडळी आहेत. तर थोडंसं नाबार्ड ही केंद्र सरकारची एक संस्था आहे. पूर्वी जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲग्रिकल्चर क्रेडिटचं जे काम करायची त्यासाठी एक कमिटीने रिकमेंडेशन देऊन नाबार्ड, कारण असाच एक अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये असं जाणवलं की बँकिंग सेक्टर हे फक्त इंडस्ट्रीयल लोकांच्याच कामासाठी पूर्वी काम करत होतं. तर ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला क्रेडिट किंवा ह्या गोष्टी जर वाढवायच्या असतील तर नाबार्डसारखी एक सेपरेट एंटिटी असावी. तर ती रिझर्व्ह बँकचं ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट बाजूला करून नाबार्डची स्थापना झाली. स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि त्याचा जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून एक नाबार्डचा अधिकारी असतो. त्यात नंदुरबारमध्ये मी जवळपास 5 वर्ष मला नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या मॅपकडे बघितलं की म्हणजे यावर्षीच मी जरा डिटेल लक्ष देऊन जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नंदुरबार जिल्ह्याची जी प्लेसमेंट आहे महाराष्ट्राच्या मॅपमध्ये ती मुकुट आणि आपल्या चेहऱ्याच्या याच्यावर आहे. तर जे आउट ऑफ 6 सेन्स म्हणतो ना आपण, ते सगळे सेन्सेस इथं कॉन्सन्ट्रेटेड आहेत आणि अगदी शरीराची सगळी जे अँकरिंग आहे ती इथून केली जाते. आणि त्यातच जर नंदुरबार जिल्ह्याच्या तालुक्यांचा जर मॅप बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये जे प्रायोरिटी खरोखर जे वरचे आपले मुकुटाच्या ठिकाणाचे जे स्थळं आहेत, अक्कलकुवा असेल, अकराणी असेल, तळोदा असेल, तर हे नाबार्डच्या पण प्रायोरिटी एरियाजमध्ये आम्ही ह्या पर्टिक्युलर टॉप एरियाजला ठेवतो. नेक्स्ट साहजिकच कुठल्याही म्हणजे माझा अभ्यास गटांना पण विनंती राहील की कुठल्याही अगदी डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन डॉक्युमेंट हे जिल्हाधिकाऱ्यांना जे मुख्यमंत्री साहेबांनी बनवायला सांगितलं आहे त्यातला पण पहिला मुद्दा हाच सांगितला त्यांनी की कुठल्याही विषयाचं तुम्ही पहिले स्वॉट ॲनालिसिस द्या. तर साहजिकच नंदुरबार जिल्ह्यात ज्यावेळी मी PLP एक डॉक्युमेंट बनवतो, पोटेन्शियल लिंक क्रेडिट प्लॅन, तर त्याच्यावेळी जिल्ह्याचं स्ट्रेंथ काय आहेत माझ्या जिल्ह्याच्या किंवा मी ज्या गोष्टीसाठी काम करणार आहे माझे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी काय आहेत आणि थ्रेट काय आहेत. तर याच्यावर तुमचं जे पुढचं नियोजन ठरतं किंवा पुढचा जो प्लॅन ठरतो तर त्यासाठी एक नंदुरबार जिल्ह्याचं स्वॉट मांडण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जसं स्वप्नील भाईंनी मांडलं आणि साहजिकच नंदुरबार म्हणजे भारत हा कृषीप्रधान, त्यातल्या त्यात नंदुरबार हा मोस्टली ॲग्रेरियन इकॉनॉमीवर असलेला आपला जिल्हा आहे. तर ते आपल्याला लक्षात आलं असेल की कृषीच्या गटाच्या मांडणीतून की सगळ्यात एलॅबोरेट प्रेझेंटेशन जे होतं ते कृषीचंच होतं. तर त्याच्यामध्ये व्हॅरिड ॲग्रो क्लायमॅटिक झोन की आपल्याकडे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, संधीज आहेत वेगवेगळ्या तालुक्यानुसार क्लायमेटच्या. काही ठिकाणी आपल्याकडे तांदूळ पण होतो तर काही ठिकाणी अगदी ड्राय बेल्ट पण आहे वरच्या भागामध्ये अगदी. तर हा एक आपलं हे आहे. मोठे मार्केट जे आहेत सुरत, इंदोर, नाशिकसारखे ते आपल्या विसिनिटीमध्ये आहेत. NGO नेटवर्क जवळपास म्हणजे नाबार्ड डायरेक्टली काम करणार असल्या 10-15 अदरवाईज 40 ते 50 NGO नेटवर्क जे आहेत तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर काम करतात. अगदी मला आठवड्याला एक NGO भेटून जाते. माझी अशी विनंती राहील या गटाला की हा एक सजेशन आहे की सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आणि C20 अर्थातच डांगे सर हे देश पातळीवर लीड करत आहेत. तर त्यांचेसुद्धा मॉडेल्स आणि त्यांचेसुद्धा एक कदाचित त्या विषयावर वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे आहेत जे वर्षानुवर्ष काम करत आहेत. तर त्यांच्याकडून पण मला वाटतं आपल्या अभ्यास गटाला कनेक्ट करून आपण एक त्याच्यामध्ये फीडबॅक घ्यावा. त्यानंतर KV कृषी विज्ञान केंद्र जवळपास कृषी आणि इतर क्षेत्राशी आपलं वन ऑफ द बेस्ट KVKs आहेत देशातलं.
CSR प्रोजेक्ट्स भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये CSR आपल्या जिल्ह्यामध्ये होतो. काही काही ठिकाणी मला असं लक्षात येतं की एकावर एक ओव्हरलॅपिंग पण होतं, म्हणजे त्याच ठिकाणी दुसरी संस्था CSR मिळते म्हणून काम करते, दुसऱ्या ठिकाणी परत तीच त्या कॉम्पोनंटवर काम करते. तर यालासुद्धा ॲज अ सोशल आपण थिंक टँक म्हणून आपण याला आपल्या आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या गावांसाठी जर तो येत असेल तर त्याला एक प्रायोरिटायझेशन त्या निमित्तानं एक करू शकतो. त्यानंतर तापी नर्मदासारखे वॉटर रिसोर्सेस आहेत, ट्रायबल सप्लायर आणि मानव विकाससारखे फंड्स आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाबार्डची पूर्ण टीम अगदी स्टेट हेड यांच्यासकट व्हिजिट करून गेली. त्यावेळी असं लक्षात आलं, म्हणजे बऱ्याच वेळी सगळेच आश्चर्यचकित होत होते की तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे क्रेडिट हा कॉम्पोनंट का नाही. म्हणजे जनरली FPO किंवा बाकी कुठल्या गोष्टी बचत गट म्हटल्यावर आम्हाला क्रेडिट हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो. म्हटलं आमच्या जिल्ह्यामध्ये अदरवाईज TSPमध्ये किंवा मानव विकासमध्ये जेवढे फंड आहेत की तुम्ही एक चांगलं काम करा आणि एक प्रॉपर प्रोजेक्ट द्या, तर तुम्हाला जनरली कुठे ना कुठे म्हणजे इतका आपला हा सगळ्यात मोठी आपली स्ट्रेंथ आहे आपल्या जिल्ह्याची. लँड लेबर स्वस्त आहे आपल्याकडे बऱ्यापैकी, लेबर जर म्हणू आपण तर इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझनमध्ये. जो विकनेस आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ॲडव्हर्सिटीज, मगाशीच क्लायमेट चेंजचं पण आपण क्लायमेट कॉप प्रेझेंट केली आणि हे तर आपल्या माहितीसाठी कदाचित डांगे सर कधी बोलले पण असतील, पण जसा ग्लोबली आपला ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज असतो IPCC, तसाच प्रत्येक देशाला एक मॅन्डेटरी कमिटमेंट असते, त्याला नॅशनल प्लॅन फॉर क्लायमेट चेंज म्हणतात. आणि एक प्रत्येक राज्याने बनवलेला स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज आहे. तर त्या डॉक्युमेंटमध्ये नंदुरबार जिल्हा हा मोस्ट व्हल्नरेबल जिल्हा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर इव्हेंट झाला म्हणजे होण्याची फार जास्त शक्यता आहे. म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमचे हाड जर ठिसूळ असेल तर तुम्ही पडलात तर तुमचा फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त आहे, त्याला म्हणतो व्हल्नरेबिलिटी. आणि अडॅप्टेशन म्हणजे काय की बाबा समजा आज जर गारपीट झाली तर आपण ह्या कॉन्क्रीटच्या घरामध्ये बसलेलो आहे, त्या झोपडपट्टीवाल्याला सगळ्यात जास्त तो मोठा व्हल्नरेबिलिटी म्हणजे त्याची अडॅप्टिव्ह कॅपॅसिटी कमी आहे. तर ह्या 2 इंडेक्समध्ये नंदुरबार जिल्हा हा अगदी म्हणजे लोअर याला आहे. तर हा ॲडव्हर्सिटी आहे. डिग्रेडेशन स्वप्नीलबाईंनी मांडलं तसं एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू जर घेतला तर 25%च फक्त आपल्या सॉईल ज्या आहेत त्या गुड क्वालिटी सॉईलमध्ये गिनल्या जातात. बाकी 75% आपण शालो किंवा व्हेरी शालो आणि अगदी तोडक्या न्यूट्रिएंट असलेल्या सॉईलवर आपण शेती करतो आहे. टेरेन कनेक्टिव्हिटी, हिली टेरेन आपले जवळपास 3 ब्लॉकचा मोठा एरिया टेरेनमध्ये जातो. रिसोर्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे ॲट द शहादा आणि याच्यामध्ये अबंडन्स प्रमाणात तुम्हाला पाणी आहे तळोजा तापीच्या बेल्टमध्ये, तर पूर्व पट्ट्यामध्ये अगदी लोकांना प्यायला पण पाणी नाही, तर ही इम्बॅलन्स डिस्ट्रीब्युशन आहे. बँकिंग नेटवर्कबद्दल मी पुढे डिटेल बोलेलच. त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट आणि फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स हा जो आहे हा मांडल्याप्रमाणे कमीच आहे आपल्या जिल्ह्याचा राज्याच्या कंपॅरिझनमध्ये. अपॉर्च्युनिटी काय आहेत तर वॉटर रिसोर्सेस, मला काय वाटतं की ॲग्रिकल्चर ह्या विषयावर जर आपल्याला काम करायचं असेल आणि त्यातले काही क्लस्टर्स आपल्याला अगदी उदाहरणं पण आहेत बघण्यासारखे, तर त्याच्यामध्ये जर वॉटर अवेलेबिलिटी आपण शेतीमध्ये करून दिली चांगली, म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग इंटेन्सिटी जर वाढवली तर मला वाटतं त्याला एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्यामुळे अगदी सगळ्या केंद्र सरकारच्या PMO ऑफिसपासून तर सगळ्यांपासून फोकस आहे आपल्या जिल्ह्यावर. CSR कोलॅबरेशनचे मोठ्या अपॉर्च्युनिटी आहेत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये. ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. इकोसिस्टम सगळ्याच प्रकारची आहे, हॉर्टिकल्चर बेस आहे, ॲनिमल हजबंड्री बेस आहे, डेअरी आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग बेस्ड इकोसिस्टम इझिली आपल्याला अडॉप्ट करता येईल असं इकोसिस्टम आहे. आणि इंडस्ट्रीयल प्रमोशन बालेर सारखे ते आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा थ्रेट जो आहे तो मायग्रेशन. आणि बऱ्याच वेळा असं जाणवतं की सबसिडी आणि याची इतकी लोकांना सवय झाली आहे की तुम्ही त्यांना 10 रुपये जरी कंट्रीब्यूट म्हणजे 10% जरी कंट्रीब्यूट करायला सांगितलं तरी नाही साहेब फुकट असेल तर सांगा आम्हाला, नाही तर आम्ही करणार नाही, भले ती गरजेची गोष्ट असेल. बऱ्याच वेळा असे पण उदाहरणं बघायला मिळतात की बाबा आमच्याकडे पाणी आहे विहिरीला, पण पाईपलाईन आम्ही वाट बघतोय की आम्हाला कुठून तरी सबसिडीमधून योजनेतनं मिळेल तेव्हा आम्ही पाईपलाईन करू. तर म्हणजे हा थोडासा एक चॅलेंज कधी कधी दिसतो. आणि पोस्टिंग रेजिस्टन्स ऑफकोर्स आमच्या बँकिंग सिस्टममध्ये असेल बाकी असेल तर लोक यायला मागत नाहीत नंदुरबारला, म्हणजे नंदुरबार. तर हा एक ओव्हरऑल हे आहे. नेक्स्ट स्लाईड, अजून एक क्लिक मार पूर्ण. हां, तर मी सांगितल्याप्रमाणे की मेजॉरिटी आपल्या जिल्ह्याच्या ओळखीमध्ये तुम्हाला माहिती की ट्रायबल तर आहेच, ठीक आहे. ॲग्रिकल्चर 3,18,000 हेक्टर, पण त्यातला फक्त 16% इरिगेटेड एरिया आहे आपल्याकडे. आणि ड्रिपचं अडॉप्शनचं जर प्रमाण बघाल तर ते अगदी नगण्य, अगदी कमी प्रमाणात आहे कम्पेअर टू मेजर डिस्ट्रिक्ट्समध्ये. त्यानंतर आपला जिल्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पण प्रायोरिटी याच्यामध्ये डिजिटायझेशन, जे आपण UPI बेस्ड पेमेंट सिस्टम्स आता बघतो आहे, तर त्याच्यामध्ये पण पहिल्या फेजमध्ये नंदुरबार जिल्हा हा घेतला गेलेला होता. त्यानंतर क्लायमेट चेंज मी बोललोच. त्याचबरोबर नॅचरल रिसोर्स इंडेक्स आणि इंटिग्रेटेड लाईव्हलीहूड इंडेक्स याचा मिळून एक क्रीडा जी आहे संस्था आहे त्यांनी रेनफेड एरिया प्रायोरिटी इंडेक्स म्हणून एक बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा नंदुरबार जिल्हा हा
जवळपास टॉप 1/3 म्हणजे ते डिस्ट्रिक्ट्स आहेत की जे हाय प्रायोरिटी जिल्हे आहेत की ज्यांच्यामध्ये हा इंडेक्सचे इश्यूज आहेत, तर त्याच्यामध्ये नंदुरबार जवळपास 167 रँकला येतो. आणि फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये ऑफकोर्स त्याच्यासाठी टार्गेटेड फायनान्शियल इन्क्लुजनसारखा केंद्र सरकारचा डिपार्टमेंट ऑफ फायनान्सचा एक प्रोजेक्ट आहे. नेक्स्ट बॅक एक बॅक घ्या बरं. तर ज्यावेळी डेव्हलपिंग, अंडर डेव्हलपिंग आणि डेव्हलप्ड ह्या 3 गोष्टींवर आपण बोलतो, तो साहजिकच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की आपला ॲज अ जिल्हा म्हणून ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणून आपण किती कंट्रीब्यूट करतो आहेत राज्याच्या उत्पन्नामध्ये, आणि दुसरं पर कॅपिटा इन्कम किती आहे. मी जास्त याच्यामध्ये इकॉनॉमिक टर्म्समध्ये टेक्निकॅलिटीजमध्ये जात नाही, पण जर आपण बघितलं तर राज्याची कंपॅरिझन, डिव्हिजनची कंपॅरिझन आणि स्टेटची कंपॅरिझन त्या बॉक्समध्ये मी केलेली आहे. तर पर कॅपिटा नॉमिनल इन्कममध्ये आपण आपलं जे इन्कम आहेत या मागच्या वर्षी पहिल्यांदा 1 लाखाच्या वर आपण क्रॉस झालो, जे त्याच्या मागच्या वर्षी जवळपास 85च्या जवळपास होते, 95. आणि डिव्हिजनचं जर बघितलं तर 1,71,000 आहे, तेच राज्याचं 2,15,000 आहे. तर या आस्पेक्टवर म्हणजे जर आपल्याला डेव्हलपिंग टू डेव्हलप्ड कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर ह्या गॅपवर पण आपल्याला त्याच्यामध्ये काम करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट नाबार्ड असेल, भारत सरकार असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आणि कदाचित अभ्यास गटांमध्ये हा मुद्दा आला नाही, त्यामुळे मुद्दाम मी याच्यावर फोकस करेल की वित्तीय समावेशन. मगाशी कोणीतरी म्हटलं की आपण एज्युकेशनली लिटरेट म्हणजे आपल्याला लिहिता वाचता आलं म्हणजे आपण एज्युकेशनली लिटरेट. एक एनर्जी लिटरसी आहे, तशीच फायनान्शियल लिटरसी बऱ्याचशा लोकांना म्हणजे अजूनसुद्धा शिकलेले लोक या फ्रॉड्स किंवा वेगवेगळ्या याला बळी पडतात. त्याचं कारण हे आहे की फायनान्शियली इलिटरेट आहोत आपण. तर फायनान्शियल इन्क्लुजन जो आहे हा केंद्र सरकारचा फार महत्त्वाचा म्हणजे मुद्दा आहे. त्याच्यामध्ये बेसिकली इन्शुरन्स पेनिट्रेशन जे आहे, म्हणजे आपणच आपल्या इथं उपस्थितांपैकी जर प्रश्न विचारला की LIC वगैरे एजंट्स वगैरे आल्यानंतर ठीक आहे की आपण थोडासा इन्शुरन्स ह्या घटकाकडे बघू लागलो, पण इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स बऱ्याच वेळा आपण मिक्सिंग करतो. तर फिनान्शियल इन्क्लुजनमध्ये एक 5 पिलर महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे तुमचं एक प्रत्येक व्यक्तीचं देशामध्ये अकाउंट असलं पाहिजे बँकेमध्ये, कारण आज तुम्ही सगळ्या अभ्यास घटकातले घटक घ्या, अल्टिमेटली जर तुम्हाला कुठल्या याचा लाभार्थ्यापर्यंत पोहोचायचा असेल तर तुम्हाला बँकिंग सिस्टमच्या माध्यमातूनच यावं लागतं. तर अकाउंट हा एक मुद्दा आहे, तो बऱ्यापैकी प्रधानमंत्री जनधन योजना असेल, नो फ्रील अकाउंट्स असेल, त्या माध्यमातून आपण पोहोचलो आहेत. आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 6.5 ते 7 लाख हे नुसते PMJDY अकाउंट्स आहेत. दुसरा जो मुद्दा पिलर येतो तो म्हणजे इन्शुरन्स. तर इन्शुरन्समध्ये ही पण कल्पना आहे की नाही, गरीब लोक म्हणजे जे काही आपण गरीब लोक म्हणूयात किंवा निडी लोक म्हणूयात, तर त्यांना जर इन्शुरन्स या आस्पेक्टमध्ये आणायचं असेल तर त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड योजना असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा, ज्याच्यामध्ये अगदी 450 रुपयामध्ये तुम्हाला 4 लाखाचा इन्शुरन्स कवर हा मिळतो, म्हणजे ॲक्सिडेंटल पण आणि लाईफ इन्शुरन्स पण. तर ह्या 2 योजना, सध्याचं जे टार्गेट आहे याचं की या योजनांचं सॅच्युरेशन, आणि तिसरं अटल पेन्शन योजना आणि मायक्रो लोन्समध्ये पण मग आता त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये अर्बन फायनान्शियल इन्क्लुजन आणि रुरल फायनान्शियल इन्क्लुजन. तर रुरल फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये आपल्या अभ्यास गटांचा आणि आपल्या सोशल यांचा फार महत्त्वाचा रोल आहे. त्यासाठी म्हटलं एक नंदुरबारसाठी काय एक प्लॅन असावा फायनान्शियल इन्क्लुजनचा. तर त्याच्यामध्ये माझे काही सजेशन्स होते की एक बऱ्याच वेळा काय होतं की फायनान्शियल इन्क्लुजन हा फक्त बँकांपुरता आणि त्या मॅनेजरपुरताच विषय राहतो. ते जाऊन कुठल्या तरी कस्टमरला तुम्ही बँकेत गेलं की तुम्ही फॉर्म भरा किंवा BC बँकिंग करस्पॉन्डंट आहे ते तुम्हाला सांगतात. पण हा आपण जर सोशल थॉट प्रोसेसमध्ये आहोत तर हा मुद्दा नक्कीच घेतला पाहिजे की ज्या गावामधला मी आहे, ज्या तालुक्यामधला किंवा ज्या अभ्यास गटाचं आपलं आउटरीच आहे, त्या रिजनमध्ये किती गॅप आहेत किंवा लोकांनी घेतलेत का नाही, ते इन्शुरन्स पेनिट्रेशन केलेत का नाही. नसेल तर तो गॅप फाइंडिंग करण्यामध्ये मला वाटतं आपल्या अभ्यास गटांचा एक महत्त्वाचा रोल, म्हणजे त्याला डिमांड ड्रिव्हन अप्रोच आपण एक हे करू शकतो. दुसरा गॅप अनालिसिस मी जसं सांगितलं की किती गॅप आहेत, आणि खास करून हा गॅप तुम्हाला ज्या भागामध्ये तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या हिली टेरेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा गॅप याच्यामध्ये दिसतो. त्यानंतर काही स्कीम फॅसिलिटेशन सेंटर, म्हणजे ज्यावेळी ONDCचा आम्ही विचार करत होतो की बाबा FSSI लायसन्सेस हा लोकांचा विषय होता, मग त्यासाठी एखादी व्यक्ती की जो फुल्ली अवेअर आहे, जो थोडासा नॉमिनल फी बेसिसवर करू शकतो का, तर त्या आस्पेक्टवर याच्यामध्ये मला वाटतं एक काम आहे. त्यानंतर जसं 25 मला फार तो सर आपला अप्रोच आवडला की नंदुरबार जिल्ह्याला 25 वर्ष होत आहेत, तर 25,000 झाडं आपण लावूयात. तर तसं 25 गावं आपण घेऊ शकतो का व्हॉलेंटरीली, की ज्याचं सॅच्युरेशन, त्यासाठी तुम्ही एकटे नाहीत, मी LDM अगदी जिल्हाधिकारी म्हणजे कुणालाही आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे इन्क्लूड करू, आणि कदाचित त्यांना डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी जी असते बँकर्सची त्याच्यामध्ये त्या गावाच्या प्रतिनिधींना आम्ही फॅसिलिटेट करण्याची पण व्यवस्था करू. पण 25 गाव जर आपण निवडू शकलो
आणि त्याच्यामध्ये कुठली जी काही बँक असेल, जी काही ब्रांच असेल, तर त्या ब्रांचेसला आम्ही अलाईन करू तुमच्यासोबत, तिथले बँक मित्र जे असतील त्यांना अलाईन करू. पण 25व्या वर्षी 25 गाव आपण फुल्ली केंद्र सरकारच्या इन्शुरन्स सॅच्युरेशनमध्ये झालेत बाबा, आमचे अचीव झाले. तर ही जर आपण मला ह्या निमित्तानं करू शकलो तर ही एक जे थॉट आहे, आणि त्यात तुम्ही एकटे नाहीत, आम्ही आणि LDM आणि बाकी सगळ्या यंत्रणा तुमच्यासोबत उभ्या राहणार हे मी सांगतो. त्यानंतर ज्या BCCSP असतात बँकांचे, तर बँकिंग करस्पॉन्डंट जे असतात त्यांचा रोल फार महत्त्वाचा असतो या सोशल सिक्युरिटी किंवा फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये. तर जसं मी म्हटलो, जर ही योजना आपण अंमलात आणली तर त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक BCCSP त्या बँकेचा ज्यांचे मॅक्सिमम नंबर ऑफ खाते आहेत त्यांना अलाईन करण्याची व्यवस्था आम्ही करू. आणि डिस्ट्रिक्ट फायनान्शियल इन्क्लुजन प्लॅनचं आपले जे काही हे असतील, तर आपण डिस्ट्रिक्टचा जो प्लॅन आहे जो आम्ही अदरवाईज बनवतो, जो अगदी मिनिस्ट्री लेवलवर पण चर्चा होतो, त्याच्यामध्ये नक्कीच आपले सजेशन्स पण इन्क्लूड करण्याचा, कारण मी पण त्यातला एक कोअर मेंबर आहे. नेक्स्ट त्यानंतर मी पुढे क्रेडिट डिसिप्लिनबद्दल बोलणारच आहे, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा ॲज अ सोसायटी म्हणून आपला जो रोल येतो की बऱ्याच वेळा हे ट्रॅक्शन दिसतात. अगदी परदेशी ताई पण आहे तिथं, मला पण बऱ्याच वेळा फोन येतात की साहेब आमच्याकडे ना योजनेत तर म्हणतात की 10 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन आहे, पण आमच्याकडून 2 लाखावर पण आमच्याकडून बँका आहेत ना काहीतरी तारण मागत आहेत, काहीतरी प्रॉपर्टी मागत आहेत. तर त्याचं बऱ्याच वेळा रिझन हे असतं, म्हणजे बऱ्याच वेळा बदमाशी पण असते, पण बऱ्याच वेळा रिझन हे असतं की सिबिल स्कोअर हा जर स्कोअर असेल तर आपला चांगला असेल, तर मला वाटतं याच्याबद्दल पण फायनान्शियल लिटरसीमध्ये अवेअरनेस होणं गरजेचं आहे, समाजाचं पण अवेअरनेस होणं गरजेचं आहे की आपण जर शेवटच्या 2 कॅटेगरीमध्ये राहिलो, 650 ते 750 आणि 750 ते 900 गुड आणि एक्सलंट कॅटेगरीमध्ये, तर आपल्याला अगदी बँकांना हक्काने आपल्याला लढता येऊ शकतं बँकांसोबत की नाही आमचा स्कोअर एवढा चांगला असताना पण तुम्ही का म्हणजे आमचे जे ज्युनाईन प्रपोजल्स आहेत ते का रिजेक्ट करतात, आणि आम्हालासुद्धा तो विषय वरच्या लेवलवरपर्यंत मांडण्यासाठी हे होतं. बऱ्याच वेळा लोकांचं हे असतं की कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन नसतं त्यावेळीसुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह होत नाही. तर थोड्याफार प्रमाणात मायक्रो लोन का असे ना, आपण जर रिलेशनशिप बँकांसोबत केली तर आपला क्रेडिट स्कोअर त्याच्यामध्ये वाढू शकतो. नेक्स्ट पुढचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या लेवलवर हा विषय चर्चेला झालेला आहे. त्यात धडगाव या तालुक्यामध्ये थोडंसं आम्हाला वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न झाल्यामुळे यश काही शाखा ओपन करण्यामागे झालेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जसं मी मगाशी म्हटलो की जवळपास 25 ते 30 प्रकारच्या योजना ह्या बँकिंग सिस्टमच्या माध्यमातून राबवल्या जातात. मग ज्यावेळी विकासाची गोष्ट करतो, डेव्हलपमेंटची गोष्ट करतो किंवा डेव्हलप्ड डिस्ट्रिक्टची गोष्ट करतो, त्यावेळी बँकिंग हा पण एक महत्त्वाचा, सर्व्हिसेस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचं पण कुठेतरी एक ॲनालिसिस झालं पाहिजे. तर तालुकावाईज जर आपण बँकिंग ब्रांचेस आणि याचं जर पेनिट्रेशन बघितलं तर धडगाव आणि अक्कलकुवा हा जरी बरा वाटत असला तरीसुद्धा तुमच्या पहाडच्या पट्टीमध्ये फक्त एक शाखा बँक ऑफ महाराष्ट्राची जवळपास 1.25 ते 1.5 लाख अकाउंट्स, जसं डॉक्टर साहेबांनी मगाशी मांडलं की बाबा किती नंबर ऑफ डॉक्टर्स पर आय थिंक हे ना, तर तोच इंडिकेटर किती नंबर ऑफ लोक एक पर्टिक्युलर बँक ब्रांच सर्व करते आहे हा एक इंडिकेटर आहे. तर त्याच्यामध्ये आकडे समोर आहेत, मी काय ते डिटेल वाचत नाही, पण मला वाटतं आता प्रायोरिटी विषय जो आहे पर्टिक्युलरली ब्रिक अँड मोटर ब्रांचेसचा हा मोलगी ह्या पर्टिक्युलर पहाडी पट्टीमध्ये थोडा शाखा एक ओपन झाल्या पाहिजेत. आणि दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा जी पॉलिसीचा आधार घेऊन बँका बऱ्याच वेळा थोडा बायपास होतात तो म्हणजे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसीप्रमाणे तुमची ब्रिक अँड मोटर म्हणजे बिल्डिंगमध्ये असलेली शाखा नसली तरी चालेल, तुमचा बँक मित्र म्हणजे BCCSP तिथं असला तर हे होईल. पण बँक मित्रांचं पण ज्यावेळी ॲनालिसिस केलं त्यावेळी असं लक्षात आलं की जर धडगावमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे 40 बँक मित्र आहेत तर 70 ते 80% बँक मित्र हे धडगाव ह्या ठिकाणीच बँकेच्या इन अँड अराउंड बसतात. ते ज्या गावामध्ये त्यांना कोड अलॉट केलेला आहे त्या गावामध्ये बसत नाहीत. म्हणजे अल्टिमेटली काय, तुम्ही ज्यावेळी बँकिंग पेनिट्रेशन म्हणतात त्यावेळी त्या लोकांना जे बेनिफिशरीज आहेत त्यांना अल्टिमेटली धडगाव तालुक्यालाच यायचं आहेत. मग ब्रँचमध्ये गेलं काय आणि BCCSP मध्ये गेलं काय. तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे तर याच्यामध्ये 3 प्रामुख्याने कारणं सांगितली जातात. एक म्हणजे कनेक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ तुमचं इंटरनेट आणि दुसरं पॉवर. तर त्यासाठी नाबार्डच्या योजना पण आहेत, त्या अगदी आम्ही बँकांना द्यायला प्रत्येक मिटिंगमध्ये मी बोलतो की VSAT एका BSCCSPसाठी आणि सोलार पॉवर एका BCCSPसाठी पूर्णपणे ब्रांच रन होऊ म्हणजे एक तो प्रॉपरली रन होऊ शकतो. दुसरा मुद्दा सांगितला जातो तो म्हणजे की आमच्याकडे व्हायबिलिटी बनत नाही, म्हणजे धडगाव तालुक्यामध्ये बाजार असतो त्यामुळे आम्हाला तिथं चांगला बिझनेस मिळतो, आम्हाला गावामध्ये बिझनेस मिळत नाही. मग त्यासाठी कुठेतरी बँकांनी ज्या अनरिच्ड एरियामध्ये तुम्हाला पोचायचं असेल
तर तिकडे कुठेतरी एक फिक्स रिन्युमरेशन म्हणूया आपण, भले 2, 3, 4 हजार काय असेल ते, आणि मग इन्सेंटिव्ह बेस्ड रिन्युमरेशन हे काहीतरी पॉलिसीज त्याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे. तर हा एक ओव्हरऑल नेक्स्ट. त्यानंतर GLC म्हणजे ग्राउंड लेवल क्रेडिट, की बाबा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय किती प्रकारचे कर्ज जे आहे ते वाटले जात आहेत. तर तुम्ही जर बघाल तर कधीकधी एक ब्रॉड म्हणजे तुम्ही जर 2017-18पासूनचं माझं जवळपास ॲनालिसिस आहे, त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत. एक क्रॉप लोन, त्यानंतर दुसरा असतो टर्म लोन की जे काहीतरी असेट क्रिएट करण्यासाठी केला जातो. तिसरा आहे टोटल ॲग्रिकल्चर, जे दोघांची टोटल आहे. आणि चौथा जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे टोटल प्रायोरिटी सेक्टर, की ज्याच्यामध्ये अगदी हेल्थ, एज्युकेशन, हाऊसिंग लोन, सगळ्या प्रकारचे लोन्स त्याच्यामध्ये येतात. तर तुम्हाला 4ही ग्राफ्समध्ये एक युनिक पॅटर्न बघायला मिळेल की तो कटोरा पॅटर्न आहे असा. म्हणजे काही वर्षापर्यंत अगदी 2018-19पर्यंत क्रॉप लोनमध्ये तर मी अगदी सांगू शकतो, त्याचं कारण हे होतं की मेजॉरिटी फार्मर हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत किंवा याच्यामध्ये हे NPS झाले, थकवले, त्यामुळे रिन्युअल झाले नाही. आणि हा ट्रेंड आता रिव्हर्स होताना दिसतो आहे. जवळपास आपलं नंदुरबार जिल्ह्याचं जे मगाशी स्वप्नीलबाईंनी आपल्या ॲग्रिकल्चरच्या याच्यात मांडलं की बाबा जवळपास 295 म्हणजे 3 लाख हेक्टर आपला एरिया आहे. ॲव्हरेज स्केल ऑफ फायनान्स कुठल्याही पिकाला 40,000च्या खाली नाही आहे. आता 40 गुणीला 3 लाख जर केला आपण तर जवळपास 1200 कोटी आपल्या जिल्ह्यामध्ये हे पीक कर्ज वाटप झाली पाहिजे, पण तेवढी होत नाही. आणि आम्ही पण ॲम्बिशियसली त्याला टार्गेट कमी ठेवतो. त्याचं कारण हे आहे, कारण ऑलरेडी दिलेले कर्ज थकलेले. बट याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, खास करून हे 3 जे वरचे प्रायोरिटी तालुके मी सांगितलेत त्याच्यामध्ये जरूर हा अभ्यास ज्यावेळी आपण अभ्यास गटाच्या बैठका घ्याल त्यावेळी करा, की एक जर गाव घेतलं आपण त्याच्यामध्ये अजूनसुद्धा आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असे लोक आहेत की ज्यांनी अजून पीक कर्ज घेतलेलंच नाही, एकदाही कर्ज घेतलेलं नाही. ॲट द सेम टाईम धडगाव तालुक्यामध्ये मी स्टेट लेवल बँकर कमिटी प्रेझेंटेशनच्या वेळी हा विषय मांडला की धडगाव तालुक्यामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपये 22 ते 23% नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांचं पेनिट्रेशन आहे. म्हणजे पोटेन्शियल आहे एका साईडला, पण एका साईडला आपण जे अदरवाईज 0% 3 लाखापर्यंत कर्ज आहेत हे निग्लेक्टेड आहे. तर हा सुद्धा एक फार म्हणजे ज्या लोकांकडे जवळपास 1,67,712 आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये खातेधारक आहेत, तर त्या जवळपास सगळ्यांचं सॅच्युरेशन मला वाटतं की या निमित्तानं याच्यामध्ये झालं पाहिजे. नाही, दुसरा एक ट्रेंड याच्यामध्ये फार महत्त्वाचा लक्षात येईल तुम्हाला, की बँक क्रेडिट हे फक्त पीक कर्जापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. म्हणजे जर पर्सेंटेज बघाल तुम्ही तर तो जवळपास 90 ते 95% हे फक्त पीक कर्जच वाटप केलं जातं. टर्म लेंडिंगमध्ये फार कमी आहेत. हालाकी त्याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट सबवेन्शनसारख्या योजना केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर प्रमोट व्हाव्यात म्हणून ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, प्रधानमंत्री PMFME असेल, यासारख्या योजना आणल्यात, पण तरीसुद्धा तर हा एक ट्रेंड आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट सिमिलर ट्रेंड ह्या वर्षी नंदुरबार जिल्ह्याची जवळपास आपण 606 कोटी म्हणजे हायेस्ट अचिव्हमेंट क्रॉप लोनमध्ये पोहोचलो आहे. तर हा ट्रेंड अपवर्डिंगच राहावा अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट हे काही पोटेन्शियल क्लस्टर आहेत. मी ही स्लाईड रेडीली देऊन देईल, मी याच्यामध्ये काही जास्त वेळ घालत नाही, हे सगळ्यांना जवळपास माहिती आहे. हा विषय सगळ्यात पहिला ही स्लाईड मी ज्यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक झाली जिल्हाधिकारी महोदयांच्या त्यावेळी मांडला. आणि मला आनंद आहे की हा विषय अगदी जिल्ह्याची ज्यावेळी खरीप आढावा बैठक झाली त्यावेळीसुद्धा चर्चा होऊन की ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यू चेन्सवर शासनाने पण सोबत येऊन आणि आपण ॲज हे म्हणून फक्त याच्यामध्ये अभ्यास गटाला एक म्हणजे सजेशन राहील की, आणि मी पण त्यासाठी आपल्या चिली वगैरे याचं तुम्ही डिटेल व्हॅल्यूचे ॲनालिसिस केलेलंच आहे. तर याच्यातले जे काही गॅप्स आहेत त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीजमध्ये शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म, किंवा शॉर्ट टर्ममध्ये काय इमिडिएटली पॉसिबल आहेत, मिडियम टर्ममध्ये काय आहेत आणि लाँग टर्ममध्ये ज्याला काही पॉलिसी लेवलवरचे चेंजेस अपेक्षित आहेत, तर याच्यावर मला वाटतं जरूर ब्लॉकवाईज मला वाटतं अभ्यास व्हावा. नेक्स्ट काही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटलं की काही विषयांवर मी एक टच करावं. 10 तोंडे सर कृषीचं बऱ्यापैकी कवर करतीलच, पण जसं मी म्हटलो की इरिगेशन इफिशियन्सी आपल्या जिल्ह्यात म्हणजे खूपच कमी आहे. तर त्याच्या इरिगेशन इफिशियन्सी म्हणण्यापेक्षा त्याचा एक इफिशियंट यूज, तर त्याच्यामध्ये काही वॉटर बॉडीज आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर भुरीवेलसारखा नवापूरमधला प्रोजेक्ट जो नाबार्डच्या RIDFमधून सुद्धा फंडिंग होता, मी मॉनिटरिंगला ज्यावेळी गेलो तर तो मागच्या 3 वर्षापासून 100% भरतो आहे, पण कमांड एरिया डेव्हलप झालेला नाही. म्हणजे माठात पाणी आहे पण आम्हाला त्याच्यामध्ये ग्लास घालता येणार नाही. तर अशा काही. दुसरं वॉटर युजर असोसिएशन्स काहीच ठिकाणी स्थापन झाल्या, काही ठिकाणी स्थापन झालं नाही. तर या वॉटर बॉडीजवर वॉटर युजर असोसिएशन स्थापन होऊन त्यांचं पाण्याचा इफिशियंट वापर त्याच्यावर पण मला वाटतं एक थोडासा थॉट आपण दिला पाहिजे. मायक्रो इरिगेशन
मायक्रो इरिगेशन खास करून ड्रिपचा आपण एक अभ्यास गटाने जर स्टडी घेतला तर तुमच्या लक्षात येईल की पेनिट्रेशन अगदी शॉर्ट डबल डिजिटमध्येच तुम्हाला 20च्या आतच दिसेल. तर आणि ज्यावेळी आपण लिमिटेड वॉटर अवेलेबिलिटीचा विषय करतो तर त्यावेळी फार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर कम्युनिटी इरिगेशन मॉडेल्स, खास करून ज्या ठिकाणी वॉटर अवेलेबिलिटी फार कमी आहे, धडगावसारखं क्लस्टर मी उदाहरण देईल आमच्या प्रोजेक्ट टाटा ट्रस्टच्या याच्यामध्ये. तर एक व्यक्तीकडे जिथं पाणी आहे तर त्याने कम्प्लिटली हाय इंटेन्सिव्ह म्हणजे क्रॉप न घेता 4 लोकांनी मिळून ॲग्रीमेंट करून जर ते वापरू शकलात तर ॲटलिस्ट 4 लोकांच्या याच्यामध्ये त्याला मला वाटतं हे होऊ शकतं. सीड सेवर ग्रुप, प्रोड्युसर्स ग्रुप आपण विषय मांडलाच तर ते खरोखर झालं पाहिजे. बॅक टू बेसिक्स जर आपल्याला यायचं असेल आणि त्या आपल्या ट्रेंडमध्ये लक्षात आलं की शुगरकेन, कॉटन सारखे जे कमर्शियल आणि कॅश क्रॉप्स आहेत त्याच्याकडे आपला ट्रेंड वाढतो आहे आणि पण येणाऱ्या फ्युचरमध्ये जसं इंटरनॅशनल मिलेट इयर आहेत किंवा बाकी आहेत तर त्या गोष्टींचा प्रकर्षानेच डिमांड ही वाढणार आहे. बॅलन्स यूज ऑफ फर्टिलायझर, मी त्याला कम्प्लिटली ऑर्गॅनिक न म्हणता इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, की बाबा ऑर्गॅनिक एकीकडे जिथं जिथं आपल्याला इरिगेशनचा वापर वाढला, फर्टिलायझरचा वापर वाढला, तिथं जमिनीचा ऑर्गॅनिक कंटेंट कमी होतो आहे. तो जर वाढवायचा असेल आपल्याला तर नक्कीच आपल्याला थोडंसं इंटिग्रेटेड अप्रोचवर लक्ष द्यावं लागेल आणि थोडंसं अवेअरनेस हाच मला वाटतं त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लास्टिक्स इन ॲग्रिकल्चर, आपण टेक्नॉलॉजी अडॉप्शनच्या नावाखाली म्हणजे आता जाताना बऱ्याच वेळा दिसतात की क्रॉप कवर्स लावलेले आहेत किंवा मल्चिंगसारख्या गोष्टी आहेत, गरजेच्या आहेत आपल्या पिकाच्या प्रोटेक्शनसाठी. पण त्याचबरोबर परवा धानोराला जाताना मला एक अतिशय सुंदर एक्झाम्पल दिसलं की त्यांनी पपई लावलेली, केळी का पपई लावलेली असताना शेजारीच ग्रीन मॅन्युअर जे आहे सनहेम ते लावलेलं होतं, जे नॅचरली तुमचं नायट्रोजन कंटेंट जमिनीचं वाढवतं आणि प्रोटेक्शनचं पण काम करतं आणि ते प्लास्टिक ह्या विषयाला पण थोडंसं टॅकल करतं. तर असे मॉडेल्स कदाचित आपण थोडेसे म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करून थोडंसं जिकरीचं आहे पण ते गरजेचं आहे लाँग टर्ममध्ये. त्यानंतर ॲनिमल हजबंड्री बेस्ड इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम मॉडेल्स जे आहेत याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की वेगवेगळ्या योजनातून खूप मोठ्या प्रमाणात वाटप दरवर्षी होते पण ते मॉडेल सस्टेनेबल राहत नाहीत. त्याचं कारण हे आहे की बेसिक हेल्थ गोष्टींमध्ये म्हणजे एका ठिकाणी आम्ही चर्चा करत असताना 40 शेळ्या सडनली 2-3 दिवसामध्ये मरण पावल्या. इतक्या रुपयाचं त्यांचं इन्व्हेस्टमेंट 4-5 लाखाचं सडनली लॉस झालं. त्याचं कारण हे आहे की कम्युनिटी लेवलवर कुठेतरी आपण कम्युनिटी हेल्थ वर्कर्स हे तयार केले पाहिजेत, तेव्हा ते मॉडेल सस्टेनेबल आहे. अदरवाईज कितीही वाटत राहिलो आपण तरी पण त्याच्यामध्ये एक सस्टेनेबिलिटी जी म्हणतो तर ती त्याच्यामध्ये येणार नाही. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन थोडा जिकरीचा विषय आहे पण त्याच्यामध्ये ॲटलिस्ट आपल्या जिल्ह्यामधल्या प्रोड्यूसला आपण एक रेसिड्यू फ्री किंवा मिनिमम केमिकल म्हणजे थोडंसं जर ॲनालिसिस केलं लॅबमध्ये तर आपल्याला विक्रीसाठी नक्कीच ते लेबल म्हणून वापरण्याच्या संधी आहेत. सप्लाय चेन ठीक आहे, व्हॅल्यू चेन, ॲग्री एक्सपोर्ट झोन, अंशुमन भाई इथं आहेत, ब्राह्मणपुरी FPOला बऱ्याच वेळा 2-3 वेळा गेलो. ॲग्री एक्सपोर्ट झोनवर बोलत असताना बऱ्याच वेळा हा रोल फक्त तिथल्या त्या इंटरमिडिएटरीज आणि मेडिएटर्सपर्यंतच मर्यादित राहतो. कंपन्या येतात, आपले सेटअप करतात, पण याच्यामध्ये गव्हर्मेंट एजन्सीज पण आहेत की ज्यांचा रोल आहे ॲक्च्युली ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक सप्लाय चेन, व्हॅल्यू चेन एस्टॅब्लिशमेंटसाठी. फॉर एक्झाम्पल DGFT आहे, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड. त्यानंतर अपेडा आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्या पर्टिक्युलर एंटरप्रेन्युर्सला हे करतात. FIU आहे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स. तर मला वाटतं यांना कुठेतरी एक टच करून आपण आपल्या म्हणजे मिरची आणि बनाना हे 2 आपले बऱ्यापैकी पोटेन्शियल असलेले झोन आहेत की ज्याच्यामध्ये आपण या प्लेयर्सला हे करू शकतो. स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गोडाऊन्स, कोल्ड स्टोरेजचं बेस मला वाटतं त्या दिवशी इंडस्ट्रियल मिटिंगमध्ये पण डिटेल चर्चा झाली. तर आणि बरं याच्यामध्ये एक अतिशय सुंदर योजना अशी आहे की कॅपिटल आणि इंटरेस्ट सबसिडी AIFच्या माध्यमातून इंटरेस्ट सबसिडी आणि जी ॲमिक्स योजना आहे ॲग्रिकल्चर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम त्याच्यामध्ये कॅपिटल सबसिडी, दोन्ही योजनांचा बेनिफिट तुम्ही ॲट अ टाईम याच्यामध्ये घेऊ शकता. सेरिकल्चर, मशरूम फार्मिंग, सेरिकल्चर ऑफकोर्स एक चांगला पोटेन्शियल एरिया इमर्ज होतो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि मशरूम फार्मिंग, ॲग्रो स्टार्टअप्स, मला वाटतं पुढे फोटो असावा त्याचा, पुढचं स्लाईड नाही, मागे. ॲग्रो स्टार्टअप्स बऱ्यापैकी म्हणजे धडगावसारख्या ठिकाणी एका गटासोबत आजोळ म्हणून एक स्टार्टअप 10 तोंडे सरच माझ्याकडे त्यांना घेऊन आले होते की महुवाचा लाडू जो 200 ग्राम आहे तो अदरवाईज आपण 40-50 रुपयाला म्हणजे फार त्याला डिमांड नाही जिल्ह्यामध्ये, तोच लाडू 350 रुपयाला ते आजोळ ही ब्रँडिंग करून आणि पॅकिंग करून विकते आहेत. आणि असे लोक हे टायअप होण्यात तयार आहेत. तर त्याला मला वाटतं ह्या जे अभ्यास गट आहेत त्या निमित्तानं एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट करू शकतो टायअपचा, ॲग्री स्टार्टअप्स किंवा असे लोक. कारण कितीही म्हटलं आपण की आपण प्रोड्यूस करू पण विक्रीची व्यवस्था आणि त्याच्यामध्ये मार्जिन मॅक्सिमायझेशन आहे ते स्टार्टअपसारख्या इकोसिस्टममध्येच होऊ शकतं. त्यानंतर मी मगाशीच बोलताना की FPO आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 FPOज आहेत, फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीज.
त्यातल्या जवळपास 90% शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या ट्रायबल आहेत. तर त्या बऱ्याच वेळा काय होतं की शासनाच्या योजना ज्या आहेत ना त्या कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर सेंट्रिक आहेत. म्हणजे काय, तुम्हाला काय गरज आहे, गाडी घ्यायची आहे तर तुम्ही गाडीसाठी अप्लाय करा, पण ते गाडीचा पुढचा मेंटेनन्स करत करत त्या कंपनीला कधी कधी नाकीनऊ येतो. दुसरा, तुम्ही एखादी गोडाऊन बांधा, कोल्ड स्टोरेज बांधा, इंटिग्रेटेड पॅक हाऊस बांधा. पण सगळ्यात पहिली जी गरज पडते FPOला ती म्हणजे वर्किंग कॅपिटल. तर नाबार्डची जी सबसिडियरी आहे, ज्याच्यामध्ये मी डेप्युटेशनवर होतो नंदुरबार येण्याच्या अगोदर, तर त्यांनी तमिळनाडू गव्हर्नमेंटला एक मेझनिन कॅपिटलसारखी एक योजना दिली होती की बाबा राज्य सरकार, केंद्र सरकार SFSCच्या माध्यमातून जे लोकांनी कॅपिटल जमवलं त्या कॅपिटलला मॅचिंग इक्विटी ग्रांट देते. त्याच पद्धतीने राज्य शासनाने किंबहुना फक्त ट्रायबल FPOसाठी का असे ना, पण ट्रायबल FPOसाठी विभागाने एक थोडीशी मॅचिंग इक्विटी ग्रांट जर योजना आणली, फॉर एक्झाम्पल त्यांनी 5 लाख रुपये जमवले, 5 लाख रुपये SFSCने दिले आणि 5 लाख विभागाने दिले, तर 15 लाखाच्या स्वतःच्या कॅपिटलच्या बेसिसवर कंपन्या कमीत कमी 50-60 लाखाचा टर्नओव्हर अचीव करू शकतात. तर ही सध्याची गरज आहे मला वाटतं FPOचं. तर याच्यावर पण थोडासा एक हे कळवा. जिओग्राफिकल इंडिकेशन, एक्झिस्टिंग GI आपल्या, आणि GI हे ग्लोबल लेवलवर पण फार मोठा म्हणजे चर्चेचा विषय आहे. एक्झिस्टिंग GI आहे आपल्याकडे तूर, त्याच्यावर आमचा मानस आहे आणि आपल्या अभ्यास गटाचे पण त्याच्यामध्ये थोडंसं इनपुट्स आम्ही घेऊ की याचं एक, जसं जालन्यामध्ये मोसंबीचं एक पोस्टाचं तिकीट काढलं गेलं, तर आमच्या सध्या 2 जे पाईपलाईनमध्ये आहेत, नंदुरबारची मिरची आणि आमचूर, तर ह्या दोन्ही अप्रूव्ह झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये एक पोस्ट GI इव्हेंट, नाबार्ड पोस्ट GI इव्हेंटसाठी पण सपोर्ट करते की बाबा आमचं सध्या GI तर झालं, टॅग मिळाला आम्हाला, पण पुढे काय, याला मार्केटवर आणि मार्जिन मॅक्सिमायझेशनवर याचा बेनिफिट कसा करायचा, लिव्हरेज कसं करायचं, त्यावर तज्ज्ञांना बोलवून एक थोडासा विचार आहे की त्याला एक आपण पोस्ट GI इव्हेंट म्हणून एक करूयात. आणि हे काही मार्केटिंग वगैरेचे नाबार्डचे काही प्रायोरिटी एरियाज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जो प्लान बनवू तर त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्स, ऑफकोर्स गव्हर्नमेंटच्या योजनांचा आपण अभ्यास करणार आहोत, पण त्याच्यामध्ये कुठल्या डिपार्टमेंटने कुठल्या योजनेमध्ये कन्व्हर्जन्स पॉसिबल आहे आणि त्याचा कन्व्हर्जन्स प्लान जर आपण बनवू शकलो तर डेफिनेटली आपण जे काम करतो आहे ज्या याच्यामध्ये, तर त्याला एक चांगला अपलिफ्ट त्याच्यामध्ये मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर कुठलाही प्रायोरिटी एरियाज आपल्याला इम्प्लिमेंट करायचे असतील तर राईट स्टेक होल्डर आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर सोशल लिडरशिप ऑटोमॅटिकली त्यातनं तयार, नाहीतर संस्था येतात, जोपर्यंत आहेत तोपर्यंत प्रोजेक्ट राहतो आणि नंतर तो प्रोजेक्ट परत डाऊन होतो. आणि कन्व्हर्जन्स प्लॅन, तर मला वाटतं या 3 फोकस्ड एरियावर जर आपण काम करू शकलो तर डेफिनेटली आपलं मला वाटतं एक प्लॅन बनू शकतो. नेक्स्ट, स्टेक होल्डर्स. प्रत्येक प्रायोरिटी ग्रुपने जर स्टेक होल्डर आयडेंटिफिकेशन प्लॅन बनवला की बाबा आपले हे पोटेन्शियल प्रायोरिटी वाईज हे स्टेक होल्डर्स आहेत, आपला प्लॅन, आपले गॅप इम्प्लिमेंट करायला, तर हा स्टेक होल्डर प्लॅनचा नक्कीच आपल्याला त्या स्टेक होल्डर्सला अप्रोच होण्यासाठी एक स्टडीड वेमध्ये नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. नेक्स्ट, मला असं वाटतं की पॉलिसीज ज्या आहेत ना, पॉलिसीज या ॲक्च्युली लोकांकडून इनपुट्सवर आलेल्या पॉलिसीज पाहिजेत. म्हणजे पॉलिसी कम्युनिटी ड्रिवन किंवा त्या, आणि बऱ्याच वेळा त्या बनतात, पण बऱ्याच वेळा काय होतं की लोक पॉलिसीच्या मागे जाऊन मग आपलं ट्विकिंग करतात. तर ते न करता व्हॉट वी नीड शुड बी पार्ट ऑफ पॉलिसी, नॉट व्हॉट पॉलिसी सेज की ते आपण हे केलं पाहिजेत. आणि मला वाटतं हा जो आपला एफर्ट आहे हा नक्कीच म्हणजे त्याचं क्लासिक एक्झाम्पल जसं बँकिंगच्या शाखा ओपन झाल्या तर ते आहे. तर त्या पद्धतीने आपल्या ज्या अभ्यास ग्रुप आहेत तर त्या अभ्यास ग्रुपातून जे काही आपल्याला इनपुट्स येणार आहेत कम्युनिटीकडून, तर त्याचा नक्कीच पॉलिसीमध्ये ट्विकिंगसाठी आपल्यासाठी लागणाऱ्या पॉलिसीजमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.